भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टी रद्द करा या मागणीसाठी आज घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली बंद व मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। सकाळपासूनच महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवहार बंद होते। सत्ताधारी भाजपा आणि महापालिका प्रशासनाकडून भांडवली मूल्य कर प्रणाली अंतर्गत घरपट्टी लागू करण्यात आली, मात्र घरपट्टी जाचक आहे असा आरोप करत सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सांगली बंदची हाक देण्यात आली। या विरोधात महापालिकेवर मोर्चाही काढण्यात आला। वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। आज पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला नागरिक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते। घरपट्टी रद्द करा या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने शहरातील स्टेशन चौक ते महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये भाजप वगळता सत्ताधारी, राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे नेते, पदाधिकारी यांच्यासह नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिका प्रशासन, सत्ताधारी, पदाधिकारी आणि नगरसेवक हे नागरिकांच्या वाढीव घरपट्टीच्या गंभीर प्रश्नावर अवाक्षर काढत नसल्याबद्दल बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। नागरिकांच्या हरकती, तक्रारी आणि विविध त्रुटींची दखल न घेता हुकुमशाही पद्धतीने जबरदस्तीने वाढीव घरपट्टी लादण्याचा आणि फसव्या पद्धतीने ती वसूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। वाढीव घरपट्टीमधील त्रुटी दूर करून त्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली।